नमस्कार मित्रांनो, आज आपण गंगाखेड बैल बाजारात आलो होतो. तर गंगाखेड बैल बाजारात आल्यावर आपण गंगाखेड बैल बाजारात एकदा फेरफटका मारून बघू. पलीकडल्या साईडला म्हशीचा बाजार भरतोय आणि यामध्ये भागी आपल्या ह्याचा बाजार भरतोय बैलाचा. आणि इकडल्या साईडकडून बैल लावून देतात आणि इकडल्या साईडला बैल लावून देतात. ते तुम्हाला दाखवतो बैल कसे आलेत कसे नाही. तर या बाजारी काही आपण काय सौदा काय सौद्याचा काही व्हिडिओ घेतला नाही. एकच सौदा काय झाला नाही या बाजारी. बाजार हा जरा ढिला पडलाय, गोरे जरा जास्त आले. तर बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, बाजार एकदम असा भारी भरलेला आहे. खिल्लार बी बैल जास्त आलेली. तिकडं हे खाटकाचा बाजार असते का, खाटक घेतात बैल इकडं. आणि खिल्लार आले तर सगळ्या जातीचे बैल आले. तर मध्यम म्हणजे सगळेच बैल आले. तर जास्तीत जास्त म्हणलं तर अर्धवट बैल नाही, 6 दाती 4 दाती 6 दाती पुन्हा जुटलेली अशी बैल आलेली. बघू शकता तुम्ही बैल एकदम असे टॉप क्वालिटी मध्ये सगळेच बैल आले. त्या इकडे या साईडला बैल लावतात, या साईडला टेम्पो पशी. आणि इकडं बैलाचा बाजार भरतोय. इकडं हे पाल येते ह्याचे, ही मस्ती त्याच्या पलीकडून पाल येते जेवायला. जर तुम्ही जर आला तर इथे जेवायला सुद्धा उपलब्ध आहे. बघू शकता तुम्ही इकडे वाहने सोडतात. आपण बघू बैल कसे आहेत कसे नाही. म्हशीचा बाजार दाखवतो तुम्हाला. मित्रांनो इथे सौदा व्हायला या, तुम्हाला दाखवतो सौदा. बघा कसे दामटीत आहेत बैल. बैल सौदा व्हायलाय मित्रांनो. त्याच्या पलीकडं बैल लावून देतात. ह्या साईडला बैल लावून देतात मित्रांनो. सगळ्याच प्रकारचे, किती जाती बैल असो, कुठले असो, कोण्या गावचे बैल असो. बघू शकता तुम्ही बैल ह्या रानात बैल लावतात. लावून लावून आऊट लावून लावून हे रान सगळं मसूर झालेलं आहे मित्रांनो. आऊट म्हणजे वरीच उडायले. पाऊस पडला नाही त्याच्यामुळे जरा निबर आलंय रान. बघू शकता हे इकडे बैल बाजार आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता गंगाखेड बैल बाजारात बैल कशा प्रकारे लावून देतात कशा नाही. एक जोडी जर दोन जर बैल लावली तर 100 रुपये बैल जोडीला. हे मालक आहे तिकडे, हे बैल लावलीत आता सध्या. आता ह्या जर बैल सौदा झाला तर हे बैल इथं या ठिकाणी लावतात. आणि ह्या बैलाचा सौदा झालेला आहे. हे बैल आता लावले तर आता हे जर बैल चांगली चालली तर या बैलाचा सौदा पक्का. नाही जर चालली तर बैल माणसं एखादी घेत नाहीत, एखादी घेते तर चालतात म्हणून पुन्हा. तर बघू शकता हे बैल कसे चालतात कसे नाही. तर बघा इकडं जर बैल जर आले दुसरे कोणचे तर बैल लावतात. एकावर एक माणस येतच राहते तिथं बैल बघायला चालतात का नाही. तर उभा जर राहिलं बैल मित्रांनो बैलावर तर कसे दामता येत बैल.